हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत पुर्शिस म्हणजे काय असते, पुर्शिस कशाला म्हणतात आणि पुर्शिस कधी देतात, पुर्शिस आणि अर्ज यामध्ये काय फरक असतो, कोर्टात पुर्शिस कधी देतात आणि अर्ज कधी देतात, या दोघांमध्ये काय फरक आहे नेमका, आणि कोणत्या अर्जास किती रुपयाचे तिकीट लावतात आणि पुर्शिसला सुद्धा तिकीट लागते का, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया. आता आपण पुर्शिस म्हणजे काय हे समजावून घेऊया. आधी आपल्याला कोर्टास एखाद्या गोष्टीबद्दल लेखी माहिती द्यावायची असेल तर तिला आपण पुर्शिस म्हणतो. आता समजा पुरावा बंद करण्याची पुर्शिस द्यायची असेल तर कोर्टास आपणाला ही माहिती द्यायची असते की आमचा पुरावा संपलेला आहे, त्यामुळे आपण त्या संदर्भातील पुर्शिस देत असतो कोर्टाला. या उलट परिस्थिती पाहिली तर विनंती अर्ज. आता अर्ज कधी देतात तर विनंती अर्जामध्ये आपणाला कोर्टाकडून परवानगी मागायची असते, जसे की म्हणणे दाखल करण्यास परवानगी मिळावी आणि अर्जास तुम्हाला 5 रुपये किंवा 10 रुपयाची तिकीटसुद्धा लावावी लागते. आता आपणास कोर्टास एखाद्या गोष्टीबद्दल लेखी माहिती द्यावायची असेल तर तिला आपण पुर्शिस म्हणतो. समजा पुरावा बंद करण्याची पुर्शिस द्यायची असेल तर कोर्टास आपणाला ही माहिती द्यायची असते की आमचा पुरावा संपलेला आहे, त्यामुळे आपण त्या संदर्भातील पुर्शिस देत असतो. आता पुर्शिसला स्टॅम्प किंवा तिकीट लागते का, तर पुर्शिससाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्टॅम्प अथवा तिकीट लावायची नसते. तर फ्रेंड्स, ही होती माहिती पुर्शिस आणि अर्ज या दोनमध्ये काय फरक आहे आणि पुर्शिस कशाला म्हणतात, अर्ज कशाला म्हणतात,